सगळ्याचं बुकणं वाजून टाकलं. शिंदे काय आहे तुम्ही, त्याचं लय अवघड आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फडणवीसचं किती अवघड असतंय. आमच्याकडे व्यापारी होता बघा इकडे तिथापुरीला, त्याचे दात पडली होती. आणि व्यापारी लोक कसे असते तर लय चिंगूस, एक रुपया कमी करायचा बघणार, याचा 2 रुपये कमी कर, त्याच्यात 2 रुपये कमी कर, असा खेळ असतो त्यांचा. त्याचे दात पडले, डॉक्टरकडे गेला बचळ बसायला. बचळ कळत ना तुम्हाला, बचळ बसायला गेला म्हणजे सगळे दात. आता मग ते आता सगळे बसत नाहीत, मग ते डॉक्टरला घासा लागते थोडेफार, आणि मग ते फिट बसावं लागतं बचळ, मापात बसव. हा मापात बसावं लागतं. आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी ते बचळ घासून घुसून बसायचं झाल्यावर ओके बसला म्हणला. पण म्हणतो डॉक्टरला म्हणतो आता पैसे किती झाले, ते म्हणला 8,000 रुपये. सगळीकडे रेटच असेल ते म्हणला 8,000. बचळ काढ त्या टॅबला ठेवले बचळ, आणि तू मानला मला नकोय. आता ते दर दुसऱ्याला बसाणार, घासून घुसून याला बसले. आता काय करायचं, ते म्हणले मग किती आहे, ते म्हणलं 2,500. दे बघ म्हणलं, आता फेकून देण्यापेक्षा. तसं झाले शिंदेच बचळाची. त्याच्यासाठी मराठी शिकात तरी नका करू, आणखी शाने व्हा दोघं बी.